श्रीमंत बडादादा मानाचा व नवसाचा पावणारा श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ यांच्या आशीर्वादाने आज श्री बडादादा फाउंडेशनच्या वतीनं दिनदर्शिकेच्या प्रकाशनचे उद्घाटन आज आपण केले। या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्रभाऊ गुरव, त्यांच्या सोबत असलेले आपले वरिष्ठ, ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणाने आपण प्रत्येक कार्यक्रमाला प्रेरणा मिळून आपण कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो, असे आपले बाबूलाल काका, हेमचंद्र काका, तसेच अभिजित भाऊ कलाल, किरण भाऊ पाटील, विनोददादा वंजारी, दादूभाऊ गुरव, तसेच इथं उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थित आज हा दिनदर्शिकेचा कार्यक्रम आज आपण पार पाडला किंवा संपन्न केला। या दिनदर्शिकेचा महत्त्वाचा उद्देश एवढाच की तळोदा शहर हा शेतीप्रधान असून याच्या सोबत तळोद्यामध्ये भरपूर प्रमाणात व्यावसायिक लोक आहेत आणि ते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल माहिती मिळावी, हा बडादादा फाउंडेशनचा एक उद्देश। आणि याच्या माध्यमातूनच ज्या काही गोष्टी घडायला पाहिजेत किंवा ज्या एखाद्या गोष्टीला जर आपल्याला वाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी हे प्रकाशन आपण केलंय। यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण ह्या बडादादा फाउंडेशनच्या खाली अत्यावश्यक हेल्पलाईन नंबर दिली। संकट काळी कोणत्याच व्यक्तींना काय कळावं हे कळत नाही, कारण त्यावेळेस तो सैरावैरा झालेला असतो आणि म्हणूनच एक बडादादाच्या नवयुवक मंडळाच्या वतीनं एक अत्यावश्यक हेल्पलाईन नंबर आपण याच्यात घेण्यात आली। त्याच्यामध्ये असणारी रुग्णवाहिका, तळोद्यामध्ये शहरामध्ये जेवढ्या रुग्णवाहिका आहे त्यांचे संचालक, त्यांचा मोबाईल नंबर आपण इथे देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सर्पमित्र, अचानक कोणाच्या घरात सर्प निघाले तरी तो व्यक्ती घाबरून जात असतो, तर न घाबरता या नंबरवर कॉल केल्यानंतर सर्पमित्र काही क्षणातच त्यांच्या घरी दाखल होतील। त्याच्यासोबत असलेले आपत्ती व्यवस्थापन, ज्यावेळेस कुठं आग लागली किंवा काय लागली तर तिथं सुद्धा त्याचा नंबर दिल्यामुळे काही क्षणातच अग्निशमन दल हे त्या ठिकाणी येऊ शकतं। त्याच्यासोबत महिला सुरक्षा, बडादादा नवयुवक मंडळ आणि बडादादा फाउंडेशन हे प्रत्येक वेळेस महिला सुरक्षेच्या बाबतीत फार गंभीरपणे विचार करत असतं आणि म्हणूनच 112 या नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर आपण कॉल करून आपली सुटका करू शकतो। अशा पद्धतीने या इथं अतिशय महत्त्वाचे आपण इथं नंबर दिलेले आणि आज मला तेवढाच आनंद आहे का या माध्यमातून आज आपण दिनदर्शिकेचं आपण आज प्रकाशन केलंय। धन्यवाद।